महाराज, शोक थांबवा महाराज, स्वतःला सावरा. कसं सावरावं भाळोजी बाबा? दैवगती पुढे आपण तरी काय करणार? खंडोजी, ही कसली दैवगती? आई भवानी आमचं सत्व बघते. का सोन्यासारख्या आमच्या माणसांना एका पाठोपाठ एक घेऊन जाते. उठ बहिर्जी काका, उठा. आमच्यासाठी उठा, या स्वराज्यासाठी उठा. घोडा दौडवीत या, भाला फेकत या, पण या शत्रूला होलकावणी देत या, गनिमांना गुंगारा देत या. खबरा उधळत या, खबरांचा डंका पिटत या, वार्तांचा गुलाल उधळत या. पण या बहिर्जी काका, या. तुम्ही आजारी होतात असं समजलं. अंगात सणकून ताप भरलेला, कणकणीनं अंगावरची पांघरुण धडधड उडत असताना खबर काढण्यासाठी बाहेर पडला. काय गरज होती? आजारी असताना का बाहेर पडला? आणि धाव कुठं? तर बादशाहच्या तळावर, बाणूरगडाच्या आसपास तुम्हाला शत्रू सैनिकांनी घेरलं. हेच बहिर्जी नाईक. नेहमीप्रमाणे तुम्ही शिताफीनं त्यांना गुंगारा दिला आणि घोडा तेज रफ्तार बाहेर काढला. पण पाठलाग असह्य झाला. तुम्हाला भोवळ आली आणि तुम्ही पडला. उठण्याचं अंगात बळ नसतानाही उठला. तोपर्यंत शत्रू सैनिकांनी तुम्हाला घेरलं. 100च्या वर स्वार आणि तुमच्यातला लढवय्या जागा झाला. अंगात ताप एवढा की हातात धरलेली तलवार गरम झाली आणि विजेच्या चपळाईनं तुमची तलवार फिरू लागली. अर्ध्याहून अधिक शत्रू सैनिक ठार झाले. बाकीचे सैतान म्हणून पळून गेले. पण तोपर्यंत रक्ताच्या धारा घामाच्या धारेत मिसळल्या होत्या. तशा अवस्थेत तुम्ही समोर नजर झुगारली. बाणूरगड दिसत होता. मरायचं तर राजांच्या कडावर मरायचं, राजांच्या मांडीवर मरायचं. तशा अवस्थेत तुम्ही गड चढून वर गेला. समोर शिवाचं मंदिर होतं. त्याच्या दारात गेलात आणि प्राण सोडलात. बहिर्जी काका, आयुष्यभर एका शिवासोबत जगलात आणि दुसऱ्या शिवासमोर प्राण सोडला. बहिर्जी काका, आयुष्याचं सोनं झालं तुमच्या. गुप्तहेरांची खूण म्हणून सोन्याचं बेलाचं पान हेरांना देत होता आणि स्वतःच बेलाचं पान होऊन शिवपिंडीवर स्वतःला वाहून घेतलं. बहिर्जी काका, हे स्वराज्य तुम्हाला कधीही विसरणार नाही. सतत 12 महिने 18 काळ तुम्ही धावत राहिला. दिवा नाही, दिवटी नाही, पोत नाही, टेंबा नाही. अंधाराला दोस्त बनवलं, काट्या कुट्यांना यार बनवलं, संकटांशी सलगी केली. मरणाला कवटाळत होतात, पण खबर मात्र अलगत काढत होता आणि ती नित्य नेमानं महाराजांपर्यंत पोहोचवत होतात. आज रायगड, उद्या नाशिक, परवा औरंगाबाद, कधी सुरत, कधी आग्रा, कधी जंजिरा, कधी कर्नाटक, कधी बेगमांचे महाल तर कधी बादशाहचे जनानखाने. कहते हैं शिवा ने 100 भूतों की फौज भेजी थी. 15 तरह के भूत है उसके पास और हर एक की अलग अलग टोली है उसकी.
आज मुंह तो मिटा हुआ, लेकिन दक्खन की मिर्ची का खर्रा कब मिलेगा? कब मिलेगा? बहिर्जी काका, बच्चा, यहाँ हवाओं के कान ही नहीं, जुबान भी होती है। महाराज, औरंगजेब कबरीवर फात्या पडायला येणार आणि तो एकटा येणार अशी खबर होती. त्याच्याबरोबर येणारे अंगरक्षक हे त्याच्यापासून दूर उभे राहणार होते. पण ऐन वेळी औरंगजेब त्याच्याबरोबर असंख्य सैनिकांना घेऊन आला. कधी शिपाई, कधी फकीर, कधी साधू, कधी भिल्ल, वासुदेव, गोंधळी, गारुडी, कधी तर मुल्ला मौलवी. कुराण तुम्हाला तोंडपाठ, आयते तुमच्या जिभेवर, बायबलाचा अभ्यास, रामायण, महाभारत, गीता, सगळ्या जाती जमातींचे सगळे रीतिरिवाज तुम्हाला तोंडपाठ. वाघाचं गुरगुरणं तुमच्या गळ्यात, कोकिळेचा, पिंगळ्याचा, पावशाचा, कोल्ह्याचा, कुत्र्याचा, अस्वलाचा, पाखरांचाही आवाज तुमच्या गळ्यात. नदी, नाले, ओहोळ, ओघळ, सगळे तोंडपाठ. सगळ्या वनस्पतींची तुम्हाला माहिती, विषारी, बिनविषारी. बहिर्जी काका, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, सगळीकडे तुमचा वावर. पण तुमचा देव मात्र एकच, शिवराय. आणि त्याला नित्य नेमानं निवत खबरांच्या खोबऱ्याचा. बहिर्जी काका, घर, संसार, बायका, मुलं, सगळं सगळं सोडून आयुष्याचा प्रत्येक क्षण तुम्ही स्वराज्यासाठी वेचलात. कारण तुम्हाला स्वराज्याचा अर्थ समजला होता. शिवरायांच्या सूर्यरथाचं चाक होऊन उजेड घेऊन धावलात तुम्ही. तुम्हाला आमचं वंदन. हे आमचं राजवस्त्र, हा शेला आम्ही आज तुमच्यावर पांघरतो. ही कवड्यांची माळ आज आम्ही तुमच्या शेजारी ठेवतो. तुमचं मूळ गाव बाभुळगाव, सातारा मुलुक. तुमच्या कार्यावर खुश होऊन आबासाहेबांनी बहिर्जी लिंबाजी जाधव नाईक यांना 1 चावर जमीन इनाम म्हणून दिली. ती तळहयात कायम राहील. तुमची मुलं बाबाजी, सयाजी, शेखोजी, उदाजी, देवजी याचा आम्ही प्रतिपाळ करू. त्यांना बंधूप्रमाणे वागणूक देऊ. महाराज, पण बहिर्जी काका, नका ना जाऊ तुम्ही. अहो, तुम्ही गेलात तर स्वराज्याची हिरवळ सुकून जाईल. बहिर्जी काका, नका ना जाऊ. बहिर्जी काका. या अल्लाह, या परवरदिगार. अब्बूजान, इसे कहते हैं किस्मत. किस्मत. अभी तो वाकई ऐसा लगता है कि जिस हक की हम तलाश कर रहे थे, बहुत जल्द हम उस तक पहुंच जाएंगे. हम कुछ समझे नहीं अब्बूजान. शहजादी जीनत, सिवा का, संबा का, जिसे वो उसकी तीसरी आंख कहते थे, क्या नाम उस जासूस का? क्या नाम? बहिर्जी नाईक जाधव. हाँ, बहिर्जी जाधव. वो उसका इंतकाल हो गया है. क्या? हाँ, वो मर गया.
ये तो बहुत अच्छी खबर है, अल्लाह का रहम है। इसके जरिए रायगढ़ से बाहर कदम ना निकाल के भी बाहर की दुनिया के बारे में सब कुछ मालूमात हो। संभा की वो आंख, वो तीसरी आंख, अब वो हमेशा हमेशा के लिए बंद हो गई है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वजीर आला, इस मुबारक मौके पर आइए हमारा मुंह मीठा करवाइए। जरूर। शहजादी, ये तस्वीर देख रही है ना, अगर इसकी एक भी मोती इधर के इधर हो जाए या बिखर जाए तो समझो पूरी पूरी तस्वीर बिगड़ सकती है। जी अब्बू जान। बस अब इस मौके का फायदा उठाना है। अल्लाह ताला की नियामत से हमें ये मौका मिला है। जख्मी संभा को संवरने और संभलने का मौका नहीं मिलना चाहिए। फौरन सबको इत्तला कीजिए और मुकर्रब खान को ये फरमान भेजिए वो फौरन इस मौके का फायदा उठाए। या अल्लाह, रहम रहम रहम। पढ़ो। जी हुजूर। आलमगीर लिखते हैं, संभा का एतबार तकाबिल सबसे बड़ा जासूस बहिरजी नायक मर चुका है। पूरा स्वराज गम में डूबा है और अंधेरे में भी। जासूसों का कामकाज तितर बितर हो गया है। बहिरजी एक चलता पुरता जासूस था। उसके जाने से समझो स्वराज की कोख ही उजड़ गई है। ऐन मौके पर संभा की समझो नजर ही गई। अब वो दूर दूर देख नहीं पाएगा। इस मौके का मजबूत फायदा उठाया जाए और अपना मकसद पूरा किया जाए। वक्त रेत की तरह फिसल रहा है। खुदा हाफिज। अल्लाह तेरा लाख लाख शुक्रिया। हुजूर, हुजूर, क्या हुआ? इतने तेजी से भागते भागते क्यों आए हो? संभाजी की माँ आजारी हो गई है और अपनी आखिरी सांसें गिन रही है। लेकिन संभा की माँ तो गुजर गई है ना? दूध माँ है धाराऊ। अच्छा, दूध माँ। हुजूर, संभा उस दूध माँ को बहुत मानता है। मानता म्हणजे आईच समजा की। आणि आपल्या नशिबानं कापूरवळ गावात आहे, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी। मग मग काय, संभाजी भेट घेणार की तिची? दूध माला भेटायला संभा आहे का? मुमकिन नाही। ऐका माझं, संभाजी येणार आपल्या तावडीत गावणार। मोका आहे मोठा बघ। त्या बाई, थोडं दूध पिऊन घ्या। अहो, तेवढाच थोडा पोटाला आधार। काहीच खायचं नाही असं कसं? नाही ना ग सुनबाई। आत्याबाई, मग काय पाहिजे? माझा ल्योक दोन्ही बी मोहिमेवर गेलेत। मामासने बी निरोप पाठवलाय, ते येतील उद्या परवा पतूर। माझा ल्योक कोण? राज, माझा ल्योक शंभूराजे। सुनबाई, लय बघावंसं वाटतंय ग। एकदा बोलावून घे। निरोप धाड। एकदा डोळे भरून बघू देत। एकदा शेवटची गाठभेट होऊ दे।
माझ्या लेकराला डोळे भरून बघू दे. आत्याबाई, महाराज, आपण जाऊ नये, उगाच धावपळ करू नये. आम्ही धारात त्याला पाचाडला आणण्याची व्यवस्था करतो, परंतु आपण जाऊ नये हेच सांगणार आहात ना? हो. पण आम्हाला अगोदरच समजलं, आणि तसंही तुम्हाला जे म्हणायचं असतं ते आम्हाला अगोदरच समजतं येसू. तुम्हाला हसू येतंय, पण आम्हाला काळजी वाटत राहते. आपलं स्वराज्य, आपली माणसं आहेत, का काळजी करता? स्वराज्य आपलं आहे, परंतु त्यात फितुरीचं पीक आलंय. आणि पहिरजी काका नाहीत, पण त्यांच्या तालमीत तयार झालेली कसदार चाणाक्ष माणसं आहे, परंतु त्यांचा जो वचक होता, शिवाय खबर पारखून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कसब तुर्तास तरी इतर कोणाकडेही नाही राजे. हो येसो, पहिरजी काका एकदाच जन्माला येतात, पण जी आहेत ती माणसं त्यांच्या तोडीची आहेत. नका काळजी करू राजे. कशी काळजी करू नको. तुम्ही कापूर होळला जाणार, पुरेशी शिबंदी नसणार, घाईने जाणार, घाईने येणार, म्हणून धोका वाटतोय आम्हाला. आणि साहेब, अहो, आईला भेटायला जातो आहोत आम्ही, आणि आईच्या कुशीत शिरताना कशाला सावधपणा हवाय? आईच्या मांडीवर डोकं टेकायला जाताना कशाला फौज फाटा हवाय? महाराज, माणसं उतू लागली आहेत, मातू लागली आहेत. नका आम्हाला थांबवू, आम्ही जाणार. धाराऊच्या कन्याचा आवाज आम्हाला इथवर ऐकू येतोय. तिच्या तापाच्या उबाऱ्यानं आम्ही हैराण झालो आहोत. जोपर्यंत धाराऊला प्रत्यक्ष पाहत नाही तोपर्यंत आम्हाला चैन पडणार नाही. त्याची कल्पना आहेच आम्हाला. तुम्ही काही थांबणारे नाहीत, परंतु आम्ही काही काढे मात्रा देतो, आणि शिवाय काही पापड, कुरड्या, डाळी काही घेऊन जाणार नाही आम्ही. ठीक आहे, काही घेऊन जाऊ नका, पण निदान आमच्या हातच्या फणस पोळ्या घेऊन जा. धारात त्याला खूप आवडतात. हो येसू, आधी धाराऊला बरं तर होऊ द्या, आणि तेवढा वेळ नाही आमच्याकडे. राजन, आम्हाला इजाजत द्या. आपण निघाला? जी राजन. उत्तम. ठरलेली कामं चोख पार पडणं गरजेचं आहे. जी राजन, सर्व गोष्टींचा अंतस्थ खुलासा करत राहूच, शिवाय हेरांमार्फत घडामोडी कळवत जाऊ. ठीक, आम्ही गडउतार होतो आहोत. आम्ही त्याच तयारीनं आलो आहोत. चला राणीसाहेब, येतो आम्ही. हुजूर, हुजूर, संभाजी निकला. कहा? दूधमा के गांव? जी हुजूर. बहुत अच्छा. कितने लोग हैं साथ में? ज्यादा नहीं हुजूर. नसणारच. आपल्या आईला भेटायला जाताना कोण फौज घेऊन जाईल सोबत? मोहम्मद, फौज को तैयार रहने का हुक्म दे दिया जाए. जी हुजूर. खान साहेब, आता वेळ दौडू नका. घोडा दौडवा कापूरवळाच्या दिशेनं. खबर पक्की है ना? आता यानं सांगितलं नव, हे शंभूराज निघाला म्हणून. निकला तो है, लेकिन संभा अगर उस गांव में नहीं आया तो? वो जरूर आएगा. दूधमा बीमार है इसलिए वो आएगा? इतना बड़ा राजा है वो. बडा है आणि बडा जज्बाती भी आहे. आणि या जज्बातीच्या भोवऱ्यामध्येच अडकणार आहे राजा. आता कसं बताऊ तुम्हाला? यकीन नहीं होता. दूध पिलाया है, बख्शीशी भी ली होगी. काय ना, बक्षिसीच्या देण्या घेण्याच्या पलीकडे है समझे. और दूध आई धाराऊ ने अपना अमृत पिला के बड़ा किया शंभूराजे को, इसलिए वो मिलने आएंगे. हो सकता है संभा आ जाए हुजूर. ठीक है. और यहाँ से ज्यादा दूरी पर भी नहीं है वो गांव. अहो, हे गेलं हे आलं. पुरंदर पावतर तर कोण अडवत नाही. वाटल्यास मी आघाडीवर राहतो. मोहम्मद, जाबाज फौज की एक टुकड़ी आगे भेज दो. ये फौज गांव को घेरा डालकर बैठेगी. जैसे ही संभा आएगा उसे धर दबोचेंगे. हर हाल में उसे छोड़ेंगे नहीं. इंशाअल्लाह. राणी साहेब,
राजगड उतार झालं? हो, कुठं? कापूर होळला गेलेत. धारात्या आजारी आहे. राणीसाहेब, औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खानाच्या हालचाली आसपास दिसून आल्यात. काय? हो, राजांचं कापूर होळला जाणं धोक्याचं आहे.